घमघमीत वास सुटलाय. मिसळ पाव. आता भजन आहे भजन. आणि त्याच्यानंतर पावभाजी खायची. सुजय वाटतो सुजय. सुजय गाणं बघा फुल खतरनाक. अरे आम्हाला सुजयच वाटतो. हो का नाही माहिती रे. मजा आली भजन करायला आणि पावभाजी पण खाऊन झालोय आणि झोप पण काढली एक मस्त की आंघोळ बिंघोळ करून मस्त फ्रेश झालोय. कारण की ना विचारतो गणपती उद्या जाणार आहे आणि तो पण गावी जाणार आहे आणि मी पण गावी जाणार आहे. आणि मग अशीच ब्लॉग सुरू झाले तर परत एकदा ब्लॉग सुरू करतो. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या हक्काचे सुयोग ब्लॉग्समध्ये तुमचं पण एकदा स्वागत करतोय. तर मित्रांनो आपण चाललोय आता गावी. सकाळी वाजले 4 आणि ना ट्रेन आहे एक दिवारात नांगेटी. त्या ट्रेनने जायचं. आता जाणार दिव्याला. तिथून ट्रेन पकडायची, ती जागा बघायची मेन म्हणजे. आणखीन आता रेशनसारखी लाईन असते. रेशनला ती लाईन असते ना तांदूळ गहू घ्यायला, तशी लाईन असते तिथे सीट पकडायला. म्हणजे कालच आय थिंक मी रील बघितली. अफाट लाईन असते मित्रांनो. काय आपल्या सवय पण नाही त्या लाईनीची आणि एवढ्या गर्दीची. आणखी मी जेव्हा पण जात आलो ती लक्झरीने जात आलो आहे, जास्त ट्रेनने जात नाही. तर आय थिंक दुसरा तिसरा प्रवास असणार ट्रेनचा. ट्रेनने जाणार आहे आता. पद्यातच आहे का. आता मेन म्हणजे ना प्लॅन का ठरला, कारण की ना गावच्या पोरांनी ना मला व्हिडिओ पाठवले तर मजा विजा करायचे. ते बघून ना मला राहवलं नाही. ते जाऊया म्हणून बोललो, त्याच्यामुळे जाऊया. आणि सकाळी उठून ना झोपण्याआधी पूर्ण आले. एक कॉफी मारतो मस्त आणि थोडा वेळ निघू. आता आपल्या दिव्याला जायचं आहे. चला. आणि मेन म्हणजे ना गावी कोणाला माहिती नाही मी येतोय म्हणून. पद्याचा पण माहिती होतं मी येतो म्हणून. ते आता मग काल सांगितलं मी त्याला, पण गावी कोणालाच नाही माहिती आहे. सरप्राईज बनणार आहे खतरनाक आलं. तुम्ही ब्लॉग हा पुन्हा बघा. आणि ना ट्रेनमधून जातो आहे आणि सकाळचा प्रवास एक नंबर स्वर्ग ते तुम्हाला दाखवणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग कंटिन्यू बघा आणि स्किप करू नका. आणि मेन म्हणजे ना कमेंट करा. तुम्ही कमेंट नाही करत ना, त्याच्यामुळे मला समजत नाही की माझे ब्लॉग कसे असतात काय असतात. तुम्ही सांगा तरी की ब्लॉग बरोबर बनवतो चुकीचं बनवतो, कसं काय बोलायचं काय बोलायचं हे तुम्ही सांगा नीट. त्याच्यानंतर मी कुठे ते ब्लॉगमध्ये सुधारणा करू शकतो. त्याच्यामुळे कमेंट करा. आणि कमेंट करायला पैसे लागत नाही. लाईकला आणि कमेंटला आणि सबस्क्राईबला आणि शेअरला याला काय पैसे लागत नाही. सबस्क्राईब करा. आणि ना हा ब्लॉग आता कंटिन्यू बघा, मजा येणार आहे. आता निघतो आम्ही दिव्याला जायला. चला मित्रांनो निघूया. पद्यात इथे काकी आहे. मित्रांनो आता आम्ही आलो आहे दिव्याला. ट्रेन तरी बघा दिवा रत्नागिरी रिकामी ते दिसते. बोलतात की 4 डबे रिझर्वेशनचे आहेत. अरे पोलीस वाले बसलेत. मी तर म्हणतो बाकी जाऊया. जागा हा हे रिझर्वेशनचे डबे आहेत बघा. आता एकांना अरे तिथे आपण बघितलं ना थंच जाऊया. मी तर म्हणतोय फटाफट पाठीत जाऊ. रिकामी ट्रेन ही तिकडनं चल ना, इथूनच चल ना आतमधनं. तिथे बोलू थंय लागतं. थंय नाही, थंय लागतं. थंय
अरे हाय बस चल घुसोय आतमध्ये. मामा काय दिसत तर नाही काय. मित्रांनो आपल्याला सीट भेटले बघा ही पूर्ण वरची सीट आहे आणि ट्रेन पुन्हा पॅक आहे. आता तुषारदादाने येतोय. तुषारदादाने संदेशदा येतोय. संदेशदा आणि संदेशची बायको वनदा आणि काकीने पुढे बसलेत. अशी कंडिशन आहे. बघूया नंतर. पाऊस आला जोरात. आता काय आता उठायला लागेल. दरवाजावर बसलोय. जोरात आला यार पाऊस. कसला दिसतंय यार. कोकण काय तो पाऊस आता. खतरनाक व्ह्यू दिसता. एकदम पाऊस, कोकण आणि रेल्वे. धुकं आहे बघा. समोर डोंगर बघा. आणि ते गळती लागली म्हणून हा दरवाजा रिकामी आहे. हा काय डोंगर वाटले समोरचा. बिनेरे आले. बिनेरे त्याच्यानंतर आता येणार आहे खेड. हो याला झाड लागली. मला तो धबधबा बघायचाच आहे. तो रील मध्ये व्हायरल आहे. तो बंगलो आपल्याला. आता गेला मुंबई गोवा वे तो कोकण. आता ये खेड. कसं भारी वाटतंय. आता खेड. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर येत आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर जाण्यासाठी कृपया ओव्हरब्रिजचा वापर करावा. मित्रांनो आता आलंय चिपळूण. बघता ते चिपळूण मध्ये कोण कोण राहतं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आता अजून आम्हाला जायचं रत्नागिरीला टाइम लागणार आहे. 2 वाजतील. 2 समोर मालगाडी.
अंदर गँग एवढा नाही दिसणार एवढा तो तिथे आता रत्नागिरीला आहे. फायनली मित्रांनो आपण आता रत्नागिरीत पोचलो आहे. बघा हे रत्नागिरी स्टेशन. चला आता वरती जाऊन घरी जायची सोय बघूया. आम्ही स्कायवॉकने घालतोय आणि काकी तिकडना कसरत करते. समोर आहे TC, समोर आहे TC बघा. काकी ती कसरत करते बघा, बाळूची मम्मी. हे आहे रत्नागिरी स्टेशन. आम्ही आता आलोय घरी. समोर भाऊ गुलाब हाणला ना. नाही म्हणता सरप्राईज आया. नाही येणार होते पण माझा मन झाला येऊचा. भजना गेलंय शूटिंग पाठवताच निसते. येणार नाही हजर गिरोड. बाबा येऊ नको तुमच्याशी भजना बिजना पाठवून असत ते. अचानक भयानक प्रकट झालेलो मी. झोपलो म्हणून बबली तिला पण नाही सांगितलं ना घरी. आप्पा काही सांगितलं नाही यार. माझा मोठा सरप्राईज होता. काय यावचा आहे का या. मासे आता मरू तिथं बाकी सगळं आवाज. मासे ते खाऊ का खाल्ले नाही काय ट्रेन मध्ये. लस्सी बी आले फक्त तीच. त्याला आता आंघोळ झाल्यानंतर भेटू. मित्रांनो मस्त की आंघोळ करून मस्त फ्रेश झालोय आणि आता जाणार आरतीला. तर आता हा ब्लॉग इथे एंड करतो. आपल्या ट्रॅव्हलिंगचा मजा आली खूप ट्रेनमधून. आणि ना ST मध्ये तर एवढी हालत बेकार झाली ना, सगळं वर येत होतं लशी बिशी. काय शूट केलंच नाही आणि झोपूनच गेलो. बसलो तसाच झोपलो. खिडकी भेटली फुल ST पॅक होती आणि तेव्हा खिडकी भेटली थोडी तिथे झोपलो. डायरेक्ट येऊन इथे मांगेला उठलो. तर असा होता आपला ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग. आणि आता येथील 2-3 दिवसाचे चांगले ब्लॉग गणपतीचे, आरतीचे, भजनाचे. तर नक्की ब्लॉग पुन्हा बघा आणि कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. तर आता हा ब्लॉग इथे एंड करतो. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.